श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला चढ आणि उतार असतात, पण या चढ आणि उतारातून मार्ग निघण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे। आपण आपल्या गुरूंच्या आशीर्वादासाठी बरेचसे सेवा उपाय तोडगे करत असतो, पण आपल्या गुरूंना सर्वात प्रिय गोष्ट असणारी म्हणजेच नामस्मरण। आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना नामस्मरण हे अत्यंत प्रिय गोष्ट आहे, अत्यंत प्रिय सेवा आहे। म्हणून आपण आपल्या मुखातून स्वामींचं नामस्मरण नक्की करावं। तर आपल्या घरामध्ये काही आजारी व्यक्ती असतील किंवा त्यांना कितीही दवाखाना केला तर ते बरे होत नसतील, किंवा आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, घरामध्ये यश प्राप्ती होत नसेल, आपला व्यवसाय असेल तुमचा, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला बरकता येत नसेल, तर तुम्ही ही सेवा नक्की करा। नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। फक्त आपण सेवा करत असताना त्या सेवेवर आपला विश्वास आणि श्रद्धा असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आपण कोणतीही सेवा करा, सेवेमध्ये लहान किंवा मोठी सेवा कोणतीच नसते। आपण निशंक मनाने आणि निस्वार्थपणे केलेली सेवा नक्कीच आपल्या गुरूंच्या चरणी, आपल्या देवतांच्या चरणी पोहोचत असते आणि त्यातून आपले गुरु आपल्याला आशीर्वाद देत असतात। तर तुम्ही मनामध्ये कोणतीही संकोच न राहता दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर, आपली देवपूजा वगैरे आवरल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधले 2 अध्यायाचे पठण करायचं आहे। एक आहे 14वा आणि एक आहे 18वा। खरंच तुमच्या घरामध्ये सर्व वातावरण जे आहे सकारात्मक होईल। घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या सुधारणेमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तर या अध्याय म्हणजे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातला मेरुमणी म्हणून समजले जाणारे हे 2 अध्याय आहेत। तुम्ही जर खरंच या सेवा केली तर नक्कीच तुम्हाला आपले गुरु श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराज नक्कीच आशीर्वाद देतील। तर दररोज सकाळी नित्यनेमाने दररोज ही तुम्हाला 2 अध्यायाचे पठण करायचे आहे। तर घरातली कोणतीही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, दोघांतून कोणीही एक व्यक्ती ही घरातली ही सेवा करावी, जेणेकरून आपल्यावर कधीही संकट येणार नाही आणि आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच भेटेल। आर्थिक अडचणीसाठी सुद्धा खूप प्रभावी असे ठरणारे हे 2 अध्याय आहेत। घरामध्ये पैशाची चणचण असेल, काही अडचणी येत असतील कामामध्ये, तरीही तुम्हाला नक्कीच स्वामी मार्ग दाखवतील आणि दत्त महाराजही आशीर्वाद देतील। त्याचबरोबर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर 5 दिवस तुम्हाला ही सेवा स्किप करायची आहे आणि नंतर तुम्हाला हे सेवेला सुरुवात करायची आहे। सुतक असेल तर 10 दिवस पाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवेला सुरुवात करायची आहे। तर नक्कीच अनुभव घेऊन बघा, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।